तर हे जे शक्ती चक्रीवादळ आहे ते नेमकं कसं तयार होणार आहे त्याबाबतचे काही तपशील आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कारण मुंबईकरांना याचा विशेष धोका आहे पुढच्या 72 तासासाठी। पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे। हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये निर्माण झालेला आहे। अरबी समुद्रामधील कमी दाबाचं क्षेत्र हे चक्रीवादळामध्ये रूपांतरित होण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे, ज्याचा धोका मुंबईकरांना आहे। पुढच्या 72 तासामध्ये शक्ती चक्रीवादळ सक्रिय होण्याची भीती ही हवामान खात्याकडून वर्तवली गेलेली आहे। पश्चिम किनारपट्टीवर धडकणाऱ्या या चक्रीवादळाला शक्ती असं नाव दिलं गेलेलं आहे। शक्ती चक्रीवादळाचा कोकणासह मुंबई ठाण्याला सुद्धा फटका बसण्याचा अंदाज आहे। त्या दृष्टीने सुद्धा आता तिथल्या नागरिकांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक ठरेल। कोकण किनारपट्टीवर ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा सुद्धा अंदाज या सगळ्या दरम्यान वर्तवला गेलेला आहे। या चक्रीवादळामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये मोठं नुकसान होण्याची भीती आहे। चक्रीवादळासह अतिमुसळधार पाऊस आणि समुद्राला उधाण येण्याचा सुद्धा अंदाज या सगळ्यामध्ये वर्तवला गेलेला आहे। हवामान खात्याकडून या सगळ्या शक्यता वर्तवल्या गेल्यात आणि या पार्श्वभूमीवर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला थेट रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा किनारपट्टीवर इथल्या नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा जारी करण्यात आलेला आहे। इथल्या नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे। मुख्य म्हणजे शक्ती चक्रीवादळाचा धोका आहे, त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात अजिबात जाऊ नये अशा सक्त सूचना दिल्या गेलेल्या आहेत। त्याचं पालन करणं आवश्यक असेल, कारण शक्ती चक्रीवादळाचा धोका हा पुढच्या 72 तासासाठी असणार आहे। कोकण किनारपट्टीला सुद्धा हा धोका असणार आहे, त्यामुळे त्या दृष्टीने मुंबईकरांनी आणि कोकण किनारपट्टीवरच्या सगळ्या नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक असेल। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले जात आहेत त्यांच्याकडून। श्रेयस, काय नेमक्या सूचना सामान्य नागरिकांसाठी आता दिल्या गेलेल्या आहेत? कारण मुंबईमध्ये सुद्धा समुद्राला मोठं उधाण आलेलं आहे आणि त्या दृष्टीने आता कुठली काळजी घेणं आवश्यक आहे? खरं मोठी काळजी घेणं आवश्यक आहे असे मेजर्स करायला दिले। आपण जर बघू शकतो तर मी आता दादर चौपाटीवर आणि तू हायटाईड रीती बघू शकताय की हायटाईड आता सुरू झालेली आहे। 12:30 वाजताच्या दरम्यान ही हायटाईड आहे, त्यामुळे कुठे ना कुठे आतापासूनच लाटा ज्याला आपण म्हणतोय ते लाटा खऱ्या अर्थाने उफाळत आहेत। दादर चौपाटीवर चित्र आहे। दादर चौपाटीवर दरवेळी कोण ना कोणतरी कायम खरं तर इकडे पर्यटक जे आहेत ते येतात, ते बसतात इकडे, पण मात्र आता सगळ्यांना इकडून खऱ्या अर्थानं दुसरीकडे हलवण्यात आलंय। एकंदर पाहिलं गेलं तर आपण आता दादर चौपाटीला आहोत आणि 12:30 वाजता म्हणजे 12:25ची खऱ्या अर्थानं वेळ होती, मात्र आता ही हायटाईड ही आत्तापासून झालेली आहे। त्यामुळे कुठे ना कुठे जिकडे आपण म्हणतोय ते समुद्राला उधाण हा आलाच आहे आणि ते चित्र इकडे पाहायला मिळतंय। एकंदर पाहिली गेली तर गोष्ट खूप महत्वाची ही आहे की हायटाईड आल्यामुळे आता पाऊस सकाळपासून रिमझिम कोसळताना दिसतोय। जिकडे जिकडे पाऊस पडता दिसतोय तिकडे पाऊस शांत झालाय, मात्र आता रिमझिम पावसाची सुरुवात झालेली आहे। मात्र कुठे ना कुठे हायटाईड असल्यामुळे मच्छीमार असतील किंवा कोणालाही ज्याला कोणाला खरं तर लॉन्चेस जे अलिबागला जातात त्या सगळ्यांना सतर्कतेचा इशारा हे देण्यात आलाय। त्यामुळे आता हवामान खात्याने हा सगळा इशारा देण्यात आलाय। रिद्धी, ठीक, श्रेयस, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।